जेव्हा 15 तारखेला आम्हाला 25 तारखेला आम्हाला कळालं की जरांगे पाटील हे परत एकदा उपोषणाला बसत आहेत, त्याच दिवशी संध्याकाळी मी स्वतः आणि आमच्यातले काही जणांनी भूमिका घेतली की दुसऱ्या दिवशी, कारण का आपण चालत आहोत युवांच्या हितासाठी, पण एक प्रामाणिक कार्यकर्ता जर प्रामाणिकपणे मराठा समाजाच्या युवांसाठी लढत असेल आणि ते जर उपोषणाला बसत असतील तर मग आपणही कुठेतरी एक पाठिंबा तिथं त्या प्रयत्नाला दिला पाहिजे अशी भूमिका घेऊन दुसऱ्या दिवशी 18 किलोमीटर चालत असताना सुद्धा आमच्यातल्या अनेक जणांनी अन्नत्याग केलं। आम्हाला असं वाटत होतं की एक दिवस उपोषणाला झाल्यानंतर सरकार सिरियसली घेईल, त्यांच्याबरोबर कुठेतरी चर्चा करेल, पण कालच्या दिवशी तसं काही झालेलं दिसत नाही। काल पंतप्रधान येऊन सुद्धा त्यांनी कुठेही वक्तव्य केलं नाही। त्यामुळे सरकार या बाबतीत किती सिरियस आहे हे आज तरी काय सांगता येणार नाही। आमच्यासाठी प्रत्येक युवाचा जीव हा महत्त्वाचा आहे। आज जे युवा आत्महत्या करत आहेत ती गोष्ट बघून अतिशय दुःख वाटतं। अशा परिस्थितीमध्ये तसंच जरांगे पाटलांची जी तब्येत आहे ती आज खालावली आहे आणि खालावत जाईल असं अनेक तिथं असणाऱ्या डॉक्टरांचं आणि तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांचं मत आहे। ह्या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना मनामध्ये हा विचार जेव्हा आमच्या येत होता, आमच्यातली चर्चा होत होती, म्हणूनच तुम्ही जर बघितलं आज दुपारचा जो टप्पा होता तो आम्ही पूर्ण केला नाही। ज्या ठिकाणी आमचा सकाळचा टप्पा संपला तिथंच आम्ही थांबलो। माझ्याबरोबर इथं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी आलेले आहेत। त्यांनी व्यक्तिगत मला एक पत्र सुद्धा दिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये जे सर्व सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांची भूमिका छत्रपती संभाजीनगर त्या भागातली असेल इतर आसपासच्या भागातली त्यांनी व्यक्त केली। बीडचे पदाधिकारी थोड्याच वेळात इथं येत आहेत आणि आले आहेत। जिल्हा अध्यक्ष संदीप भैया क्षीरसागर आलेले आहेत, इतरही सर्व मान्यवर इथं आलेले आहेत, जालन्याचे सर्व पदाधिकारी इथं आलेले आहेत, काही सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत। त्यांनी सुद्धा फोनवर आमच्या सर्वांशी चर्चा केली, आम्हाला विनंती केली। आमच्या मनामध्ये हा विषय चाललाच होता। काल रात्रीपासून आम्ही सातत्याने सर्वजण चर्चा करत होतो। सकाळी सुद्धा आमच्या सगळ्यांची चर्चा झाली। त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आमच्या मनामध्ये त्याबाबत एक विचार सुद्धा होत होता आणि मग आज इथं ह्या सर्व जालना असेल, बीड असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, तसंच पश्चिम महाराष्ट्रातले अनेक इथं देवदत्त भाऊ निकम सुद्धा आहेत, इथं पवारताई आहेत, पुणे जिल्ह्यातले पदाधिकारी भेटले, अनेक फोन आले, मलाही आले, पदयात्रींना सुद्धा आले, आमच्याबरोबर चालणारे जे सर्व पदाधिकारी होते त्यांना सुद्धा आले। आणि ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर आम्हा सगळ्यांची भूमिका आहे की आज जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे तिथं कुठेतरी शांततेची जरूरत आहे, सगळ्यांनाच एकत्रित येण्याची जरूरत आहे। जे आज युवा पिढीसाठी लढत आहेत त्यांना कुठेतरी आपल्या सर्वांना पाठिंबा हा दिलाच पाहिजे। जरांगे पाटलांच्या आरोग्याची काळजी ही आपण घेतलीच पाहिजे। आज युवा जे आत्महत्या करत आहेत त्याची नोंद घेतलीच पाहिजे आणि आत्महत्या थांबवाव्यात यासाठी आपल्या सर्वांना पार्टीचे लेबल काढून या स्वाभिमानी महाराष्ट्रातले एक नागरिक म्हणून आपला जो काय प्रयत्न करता येईल तो प्रयत्न करावा लागेल आत्महत्या थांबवण्याचा। आणि हे वातावरण अजून वेगळ्या दिशेने जाऊ नये यासाठी या महाराष्ट्रातली तमाम जनतेने आपल्याला प्रयत्न करावे लागतील। या सगळ्या गोष्टी मनामध्ये ठेवून आपला स्वाभिमानी महाराष्ट्र शांत राहिला पाहिजे, युवांना संधी मिळाली पाहिजे, युवांचं ऐकलं गेलं पाहिजे। यासाठी आम्ही एक निर्णय सर्वजण मिळून घेत आहोत की ही यात्रा जी आपण युवांसाठीच काढली होती, महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी काढली होती,
महत्त्वपूर्ण विषय घेऊन काढली होती, ती काही काळ आपण स्थगित करत आहोत. जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा पुढे आपण ही यात्रा कशी घेऊन जाणार आहोत याचा निर्णय हा आपल्या सर्वांना आम्ही देऊ. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला स्वाभिमानी महाराष्ट्र, स्वाभिमानी मराठी माणूस याला कुठलीही आज अडचण येऊ नये यासाठी नागरिक म्हणून आम्ही सर्वजण जे आज संघर्ष करत आहेत त्यांच्याबरोबर आहोत. जी काही मदत आम्हा सर्वांना करता येईल ती 100% आम्ही करू, एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. आणि जात असताना गेल्या 4 दिवसामध्ये ज्या ज्या संघटनेने आम्हाला निवेदन दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये शिक्षक संघटना आहे भरती पटकनी व्हावी म्हणून, MSME कामगार कॉन्ट्रॅक्टवर आहेत त्यांनी आम्हाला पत्र व्यवहार केला आहे, MSF महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स त्यांनी त्यांचे मुद्दे मांडलेले आहेत, कम्प्युटर ऑपरेटर, संगणक परिचालक, आशा सेविका, वकील संघटना, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी, पोलीस भरती विद्यार्थी, ACBC प्लस आणि EWS याचे काही विषय आहेत, गिग वर्कर्स, झोमॅटो असेल, स्विगी असेल, खेळाडू, तसंच नर्स संघटना, अंगणवाडी, इतरही सर्व इतर अनेक विषय आहेत. त्यामुळे ह्या सगळ्यांना मला सांगायचं आहे, युवांना सांगायचं आहे, पालकांना सांगायचं आहे की आज महाराष्ट्र धर्म आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे, आज शांतता आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची आहे. हे मुद्दे आपण सर्वजण, तसंच आज जे सर्व युवा आंदोलन करत आहेत ते सुद्धा आपल्या या लढ्यामध्ये युवांच्या हितासाठी आणि स्वाभिमानी महाराष्ट्राच्या हितासाठी ते सुद्धा याच्यामध्ये सहभागी घेतील. पण आज जे आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्याच्याचबरोबर जरांगे पाटील यांची तब्येत बघता आणि आज महाराष्ट्रामध्ये असणारी परिस्थिती बघता आणि युवांची मानसिकता बघता, युवांचं जे काही सुसाईड करण्याचं प्रमाण जे वाढत आहे त्या सगळ्या गोष्टी बघता आम्ही ही यात्रा आज इथं आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये स्थगित करत आहोत. हीच नोंद मीडियाच्या माध्यमातून सर्वांनी घ्यावी अशी मी विनंती या ठिकाणी करतो.